तर आज आपण लॉंग रनिंग केली, तर आज लॉंग रनिंग करताना आज एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ते कधीच कोणती अकॅडमीवाला आणि कधीच कोणता तुमचा ट्रेनर सांगणार नाही. ती म्हणजे गोष्ट कोणती माहिती आहे का? लॉंग रनिंग करताना सगळ्यात जास्त पोरं चुकी काय करते, हां ठीक आहे एकटे रनिंग करते किंवा ग्रुपनी करते, पण ग्रुपनी रनिंग करा असले तर त्याच्यामध्ये एक टेक्निक वापरणं लागते. तुम्ही सहसा काय करते, लॉंग रनिंग करते ग्रुपनी केली ना तर काय होतं, तर आपण स्टार्टिंगचं सोबत करतो, तर स्टार्टिंग सोबत करतो आणि त्याच्यानंतर काही किलोमीटर गेलं ना, 1 किलोमीटर 2 किलोमीटर, त्याच्यानंतर काय होतं पुढचे पुढं थांबते आणि ज्याचे स्टॅमिना कमी किंवा नवीन आलेले ते सगळे मागं मागं थांबत जाते. तर असं झालं नाही पाहिजेत. याने काय होतं, एक ग्रुप आणि रिदम आणि एक म्हणजे बॉन्डिंग होत नाही तुमची. त्यासाठी टेक्निक आहे आज, कधी पण लॉंग रनिंग करताना काय करायचं, 2-2 जणांची जोडी बनवायची, नाही तर सिंगल जण एक ठेवायचा एक एकची. तर काय करायचं, आपण जेव्हा रनिंग स्टार्ट करतो तेव्हा 800 मीटर नाही तर 1000 मीटर काय करायचं, समोरचा असतो ना जोडी किंवा सिंगल, ते एक कमांड द्यायची, तो 1000 किंवा 800 मीटरपर्यंत रनिंग करणार, त्याच्यानंतर तो मागे येणार सगळ्यात शेवटी आणि सेकंड नंबरचा कमांड सांभाळणार. परत सेकंड नंबर परत 800-1000 जेवढं डिस्टन्स दिलेलं आहे आपलं तेवढं कंप्लीट करणार, त्याच्यानंतर परत तो मागे येणार, थर्ड नंबरचा कमांड सांभाळणार. अशी लॉंग रनिंग केली तर याचे बेनिफिट काय काय होते माहिती आहे का? पहिली गोष्ट आहे सगळ्यांचा टाईम सेम येतो. दुसरी गोष्ट आहे सगळे सोबत रनिंग करते, म्हणजे सगळे सोबत आलेत म्हणजे एनर्जी डिवाईड होते, म्हणजे सगळ्यांना ताकद जास्त लागत नाही. तिसरी गोष्ट असते एक तुमचा पेस आणि रिदम सेट होतो रनिंगचा. तर म्हणजे प्रत्येक रिदम आणि पेस म्हणजे काय, पर किलोमीटर आपण किती टाईममध्ये क्लिअर करतो तर हा सेट होतो आपला. त्याच्यानंतर एक बॉन्डिंग जमते आपली, जे असतं मेंटल आणि फिजिकल जे रनिंग करताना मोमेंट असतो ना तो सेट झाला पाहिजेत. नाहीतर काय आपण वेगळा विचार करतो, बॉडी आपली वेगळी चालते, त्यामुळे ते कॉर्डिनेशन बसत नाही. त्याच्यामुळे अशी ग्रुप रनिंग केली तुम्ही तर तुम्हाला नक्की रिझल्ट भेटणार आहे. तर हे तुम्ही टेक्निक कोणी सांगत नाही, नुसतं पळा म्हणून पळवते फक्त बास. हे टेक्निक जर फॉलो करा तुम्ही कमी टाईममध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. आणि जर ज्या कोणाला तुमच्या मित्राला माहीत नसलं किंवा जे सेल्फ प्रॅक्टिस करते त्यांनी ही गोष्ट नक्की फॉलो करा, आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना ही नक्की शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट ह्याच्यासोबत. बाय.